दरम्यान फलटणमधील प्रकरण हे गंभीर आहे, कोणालाही सोडणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. तसंच विरोधकांनी या घटनेचं राजकारण करू नये असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका. हिंगोली जिल्ह्यातील दरेगावच्या शेतशिवारामध्ये 70 वर्षीय महिलेवरती एका इस्माकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतशिवारामध्ये 70 वर्षीय पीडिता महिला रस्त्यानं जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपीनं दुचाकीवरती बस असं म्हटलं. पीडिता महिलेनं त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीनं पीडित महिलेचे तोंड दाबून रस्त्याच्या बाजूला नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेलं ऑपरेशन लोटस थांबणार नसून अनेक दिग्गज नेते भाजपच्या प्रवेशासाठी वेटिंगवरती असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलंय. ज्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली त्या सर्वांचं महाप्रवेश सोहळे आता सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अजूनही अनेक प्रस्ताव आपल्याकडे येत असून सर्व जागा तुम्ही लढा, पण आम्हाला सोबत घ्या असं देखील सांगितलं जात असल्याचं गोरेंनी वक्तव्य केलंय. ऑपरेशन कमळ थांबणार नाही आणि लवकरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गज लोकांचा प्रवेश झालेला सोहळा पाहता येईल. सगळी तिकीट आम्हाला घ्या, पण आम्हाला सोबत तरी घ्या असाही प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्लेमध्ये भाजपच्या नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. वायंगणे आणि दाभोलीच्या सरपंचांनी तसंच ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्याची रेष कमी न करता आपली रेष कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून काम करत असल्याचं वक्तव्य हे नितेश राणेंनी केलंय. परभणी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप नेते अशोक चव्हाण, मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडले. यामुळे परभणी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. हिंगोलीतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेत आमदार संतोष बांगरांनी स्वबळाचा नारा दिला. यावरून भाजप आमदार तानाजी मुटकुळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा असा इशारा मुटकुळ यांनी नाव न घेता बांगरांना दिलाय. आमचे नेते कार्यकर्ते मटका चालवत नाहीत. आमचे कार्यकर्ते कुणाच्याही प्लॉटवरती जाऊन कब्जा करण्याचं काम करत नाहीत असंही मुटकुळे म्हणाले. नगर परिषदमध्ये काय चाललंय? आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले, प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावू, फलानं करू, फिस्तानं करू अशा ज्या धमक्या लोकांना देतात. मी आपल्याला सांगणारे मित्र, ईट का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यास मान्यता दिली आहे. या स्थानकाचं नवीन स्थानक कोड CPSN असा असेल आणि त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानकास आता पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावानं ओळखलं जाईल आणि या स्थानकाचा कोड CPSN असा राहील. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. 3.9 रिश्टर स्केल इतका भूकंप हिंगोली जिल्ह्यामध्ये जाणवला. या भूकंपाचं केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव आहे. तर जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दरम्यान या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झालेलं नाही, परंतु या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते. कोणीही अफवांवरती विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. गेल्या 8 दिवसात ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनाने
विमानातून पॉवर बँक नेता येईल का याचा विचार करीत या संदर्भामध्ये नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिलेले आहेत आणि याचा अभ्यास डीजीसीएचे अधिकारी करत असून त्या संदर्भामध्ये निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात डीजीसीएचे अधिकारी लवकरच विमान कंपन्यांच्या तसंच सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत। मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट धावून आलेला आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1,11,00,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे। महानुभाव परिषदेच्या 38व्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आलेले होते। त्यावेळी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी ओझर विमानतळावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 1,11,00,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। देवस्थान ट्रस्टच्या मदतीचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, देवस्थान ट्रस्टचे अधिकारी हे देखील उपस्थित होते। आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही भागांमध्ये विजांसह वादळी पावसाची देखील शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। पुढचे 3 दिवस राज्यामध्ये पाऊस कायम राहण्याचाही अंदाज आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस हा भिजून गेला, तर काढणीला आलेलं सोयाबीन सुद्धा ओलं झालं। जिल्ह्यात सध्या कापूस वेचणी आणि सोयाबीनची सोंगणी आणि काढणी ही सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडतेय। हातातोंडाशी आलेलं पीक या बळवाच्या पावसामुळे हिरावलं गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। अनेक शेतांमध्ये धान पीक कापून ठेवलेलं आहे, तसंच अनेक ठिकाणी आता धान पिकाची कापणी सुरू असून कापणीला आलेलं धान पीक हे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। वर्ध्यात अचानक झालेल्या पावसामुळे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल भिजलाय। शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी यार्डमध्ये आणलेला होता, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण यार्ड हे पाण्यात भिजलंय। या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। विक्रीसाठी हाती आलेला माल पावसात भिजल्यामुळे गुणवत्तेवरती परिणाम होणार असून भाव मिळणार नसल्याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावतीये। अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। अक्षय नागलकरच्या हत्येनंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। अक्षयच्या 8 मित्रांनीच त्याचा हत्येचा कट रचल्याचं उघड झालंय। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा हत्येचा तपास उलगडा करत मुख्य आरोपीसह 4 आरोपींच्या मुसक्या ह्या आवळलेल्या आहेत, तर 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। धुळ्याच्या शिरपूर शहरातील गवळीपाडा या परिसरात घरात झोका खेळताना एक 9 वर्षांच्या मुलाचा गळ्यात दोर अडकला। यावेळी फास लागल्याची घटना घडली आहे। कृष्णा असं या मुलाचं नाव आहे। दरम्यान त्याला तात्काळ जवळ असलेल्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं होतं। तिथून पुढील उपचारासाठी धुळे इथं दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। बीड शहरातील बिंदुसारा नदीपात्रामध्ये 2 महिन्यांच्या नवजात मुलीचा मृतदेह बेवार स्थितीमध्ये आढळून आलाय। या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडालेली आहे। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलं। नवजात मुलीचं वय हे अंदाजे 2 महिने असून मृतदेह नदीपात्रामध्ये कसा आला याबाबतची माहिती समोर आलेली नाही। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये नायलॉन मांजामुळे उड्डाणपुलावरील एका व्यक्तीचा गळा कापला गेल्याची घटना घडली। या घटनेमध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झालेली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गळा कापल्यामुळे त्याच्या गळ्याला 25 टाके पडलेले आहेत, मात्र या घटनेनंतर नायलॉन मांजावरती बंदी असताना देखील त्याचा वापर होत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते। एबीपी माझा प्रतिनिधी धमकी प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दखल घेत पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाऊ पाटील आणि अन्य एकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कल्याण मोहने गावातील 2 गटांमध्ये झालेल्या मारहाणीची बातमी ही एबीपी माझानं प्रसारित केली होती। यावेळी गावगुंडांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी सुरेश काटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। या घटनेची पोलिसांनी दखल घेत पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। थेट महिला आणि पतीला मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। शिर्डी नजीक सावळी विहीर बुद्रुक इथल्या आरजे पेट्रोल आणि सीएनजी पंपावरती ग्राहकांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। साई दर्शनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या नमिता घरत यांच्यासह पतीला पंप मालकासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली। कर्मचारी आणि ग्राहकाच्या बाचाबाचीचं रूपांतर हे थेट मारहाणीमध्ये झालं। दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय।
शेतात धानाच्या गंजीवरती ताडपत्री झाकण्यासाठी गेलेल्या 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या अंगावरती वीज पडून त्याचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील केसाल डाबरी इथली ही घटना आहे. सध्या सर्वत्र धान कापणीचा हंगाम सुरू आहे. केसाल डाबरी इथल्या सोमनाथ कोरचा यांच्या शेतात देखील धान कापणी ही सुरू होती, परंतु अचानक विजांच्या कडकडाटासह पावसात सुरुवात झाली आणि त्यामुळे गंजेवरती ताडपत्री टाकण्यासाठी गेलेला असता वीज पडून त्यांच्या मुलाचा मृत्यू झालाय. वाशिमच्या निंबी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 2 एकर शेतातील सोयाबीनच्या गंजेला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. नुकतंच कापणी केलेलं सोयाबीन गंजे मारून ठेवलेलं होतं, मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञातानं सूडबुद्धीनं पेटवून दिल्यानं गंजीही जळून खाक झाली. या आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तपास सुरू केला आहे. वाशिम रिसोड मार्गावरती घोटा फाट्यावरती अज्ञात चारचाकी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. वाशिम रिसोड जिल्हा मार्गावरती घोटा फाटाजवळ दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दुचाकीवरील 2 प्रवाशांना धडक दिली. दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झालेले असून रिसोड पोलीस घटनेचा तपास करत आहेत. साताऱ्यातील कास तलावामध्ये नगरपालिकेच्या वतीनं नव्यानं नौका विहार सुरू करण्यात आलेला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नौका विहाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं साताराकर उपस्थित होते. कास पठार आणि कास तलाव या भागामध्ये पर्यटनासाठी पर्यटक हे मोठ्या संख्येनं येत असतात. मात्र कास तलाव भागामध्ये नौका विहार सुरू नव्हते, मात्र आता ते सुरू झाल्यामुळे पर्यटकांना साताऱ्याच्या जवळच नौका विहारीचा आनंद हा घेता येणार आहे. नौका विहार सोबत झीप लाईन असे वेगवेगळे खेळ देखील कास भागामध्ये सुरू केले जाणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनाला अजून वाव मिळणार आहे. बोटिंगचा सुरुवात झाली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कास आणि या परिसरामध्ये आता पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर येतात. खाली मुनावळ्याला आता वॉटर स्पोर्टचं मोठं जे MTDC आहे ते सुरू झालंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर मार्गावरती एकूण 18 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर झालाय. केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची शनिवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये विज्ञान रत्नसह 8 विज्ञान श्री, 14 विज्ञान युवा आणि 1 विज्ञान संघ पुरस्काराचा समावेश आहे. विज्ञान रत्न पुरस्कार हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आयुष्यभरातील कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. विज्ञानश्री हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो. मियापूरहून गंटूरकडे जाणारी एक खासगी इलेक्ट्रिक बस रांगारेड्डी जिल्ह्यातील अब्बुलापूरमेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आउटर रिंग रोडवरती उडाली आहे. अपघात बसमधील 17 पैकी 7 प्रवासी हे जखमी झालेत. जखमींवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. चालकानं वळण घेताना निष्काळजीपणा केल्यामुळे हा अपघात झाला आणि बस ही उलटी झाली, अशी माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान चालक आणि इतर प्रवासी हे सुरक्षित आहेत, परंतु काहींना मात्र दुखापत झाली आहे. आणि या बातमीचा आढावा घेऊयात. निवडणूक आयोग पुढील आठवड्यापासून देशातील अनेक राज्यांमध्ये SIRचा पहिला टप्पा सुरू करणार आहे. आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगालसह 10 ते 15 राज्यांमध्ये लवकरच SIRचा सुरुवात होणार आहे. मात्र ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत किंवा लवकरच होणार आहेत, अशा राज्यांमध्ये SIRची सुरुवात होणार नाही. त्या राज्यांमधील तळागाळातील निवडणूक यंत्रणा स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त असेल आणि त्यांना SIRचं लक्ष केंद्रित करता येणार नाही. या कारणांमुळे अशा राज्यांमध्ये नंतरच्या टप्प्यांमध्ये SIR राबवलं जाईल, अशी माहिती ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.